नमस्कार, मी भाग्यश्री आणखी काही नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर इव्हिनिंगचं टायमिंग झालेले आणि भरपूर असा वारा सुटलेला होता. आज आमच्याकडे दिवसभर इतकं उकडलं आणि आता चांगला वारा सुटलेला आहे आणि इकडे सूर्यास्त पण होते. तर खूप छान वातावरण झालेलं होतं. तर वरती ना अंथरूण पांघरूण होते आमचे. तर म्हणलं वाऱ्याने बघावं काय झाले ते बघण्यासाठी आले होते. तर छान असं वातावरण झालेलं होतं. सूर्य मावळतीला चाललेलं होतं आणि ईशू हर्षू पण माझ्यासोबत आलेले होते. ते ना डोकावून बघत होते. मी त्यांना सांगत होते की डोकावून बघू नको हर्षू म्हणून, कारण ते हात आहे ना पाय वरती ठेवत होता आणि वरती चढत होता त्या ग्रिलवरती. तर चला तर मग आता खाली जाते आणि नंतर बोलते मग तुमच्याशी. त्यानंतर इव्हिनिंगच्या टायमिंगला आहे ना बांगड्या भरायला आणि शिदोरी सोडायला पण थांबले होते. मग मी इथं आले होते. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर आनंद पाटलांनी दिला सौभाग्याचा आहे. अशा प्रकारे ना म्हणजे बांगड्या भरायच्या वेळेस त्यांची शिदोरी आलेली होती नवरीकडची. तर ते आम्ही सोडून घेतली आणि ही पण चुलत बहिणीचंच घर आहे आणि जाऊ पण लागते. भाऊकीतच अशी 2 लग्न होते चुलत बहिणी पण आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलंच की जावा पण लागते. तर शिदोरी सोडली मग मी इथं आणि ते लाडू वगैरे काढले, पान सुपारी आणि लाडूचं एक लाडू अशी शिदोरी देते सगळ्या बायकांना. तुमच्याकडं पण अशी शिदोरी वगैरे सोडतात का नक्की कमेंट करून सांगा मला. तर मी इथे नसते दिलेलं असते त्याच्यामुळे ना मग ज्यावेळेस होते इथे ह्यावेळेस म्हणून आहे ना मग सगळ्याजणी म्हणलं की तू शिदोरीच्या आधीनं जाण्याच्या सुवासनी घातल्या जातात. तर त्या सुवासनीला काही काही लागतं नाही. इथं पुडीमध्ये भरायला हळदी कुंकू गुलाल. तर इथं चुलती माझी भरत होती. हळद कुंकू ही दारचिना गुलाल पदार्थ आहे. कशासाठी हे का जाणायचे जाणायच्या सवासनी पुढ्या बांधून ठेवायच्या. आता एका बहिणीच्या इथून आहे ना आम्ही दुसऱ्या बहिणीच्या इकडे चाललो होतो. तिच्या पण पोराचं लग्न आहे. तर ही आहे माझी चुलत बहीण आणि ती मागची आहे माझी 2 नंबरची चुलती. असं लग्न वगैरे असेल तरच मग भेटणं होतं सगळ्यांचं, नाहीतर मग असं आहे ना आम्ही सुट्टीला आलो तरच मग भेटीगाठी होते. तर त्याच निमित्ताने सगळ्यांची भेट झाली आणि त्यानंतर मग आम्ही तिथे गेल्यानंतर आहे ना ती बहीण गाणं वगैरे म्हणत होती. तिला येतात गाणी. तिथून आलो त्याच्यानंतर भैया आणि प्रतीक्षा पण आलेले होते घरी आणि मग त्याचं हर्षूचं चाललं होतं आता इथं खेळायचं. त्याच्यानंतर मामाचं ऑपरेशन केलेलं होतं म्हणून खाली वाकायचं नव्हतं. तर फौजी काढत होते यावेळेस धार आणि ती शिर्डी त्यांना काढूच देत नव्हती धार म्हणून ना मामा इथनं पुढं काठी घेऊन असं म्हणजे ते घेऊन उभा राहिलेत. तिला गिनीगोलच्या हातात घेऊन उभा राहिलेत जेणेकरून ती शिर्डी जे एका जागेला थांबल. तर फौजींचं चाललंय आता धार काढायचं. मला पण म्हणत होती काढते का, तर म्हणलं मी आल्यावर तर ती शिर्डी म्हणजे उड्याच मारल म्हणून आहे ना मी गेले नाही. मी व्हिडिओ घेत होते त्यांचा आणि फौजी काढत होते मग शिर्डीची धार. मी येऊ का काढायला? इशू इशू तिथे इकडे घे. कसं वाटलं? कसं वाटलं सांग तर. सुटीचे पडतात करताना सगळ्यांना 2-2 जे टाकू नको, जे असली शेरला आणि करताला टाकायचं. बघ सोडून खाते होती मला का तिला लई टाकली गाडी खाऊ दे आता बाकीची टाकीचे पड आहे ती तिथे बोकडांपुढे तिथे पडलेली तिथं बोकडं पुढे सगळं बोकडांना तर अशा पद्धतीने आजचा पूर्ण दिवस गेला. चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि कडेला कमेंटच्या तिथं खाली ना हाईपचं पण ऑप्शन आहे, हाईप पण नक्की करा. भेटूया आपण अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.